रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण लोणंद या ठिकाणी आहे. तरी मला आमच्या गावातील गावकरी भेटलेले आहेत आणि मला खूप आनंद झाला. एवढ्या मोठ्या लोकसंख्येत सुद्धा ते भेटलेले आहेत आणि मी म्हणून मग त्यांची मुलाखत सुद्धा घेणार आहोत. आपण त्यांच्याशी त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. तुमचं नाव? सदाशिव मारुती ससाने. कधीपासून तुम्ही वारी संप्रदायात? 2014 पासून या वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर असे पायी वारी केलेली आहे. मंडळी आणि मी स्वतः 5-7 वाऱ्या केल्या. आता सध्या आज मी तिला माझी फॅमिली, पूर्ण फॅमिली आणि मुलगा आळंदी ते पंढरपूर वारीसाठी जाणार आहे. विठोबाची वारी म्हणजे तुम्हाला कुठली अडचण कधीच येणार नाही. तुम्हाला भूक जेवणाविषयी कधी तुम्ही उपाशी राहणार नाही, कधी आजारी पडत नाहीत. त्या वारीत कुणालाही बोलवलं जात नाही. लाखो लोक न सांगता एकत्रित आणि गुण्यागोविंदानं पंढरपूर पर्यंत जातात. अगदी 90-95 वर्ष वयाची सुद्धा म्हातारी माणसं वारीचा आनंदाने अनुभव घेतात आणि सुखकर परत घरी जातात. नमस्कार साहेब, तुमचं नाव काय? नमस्कार, मी प्रमोद डेरे. तुम्ही कधीपासून वारीचा आवड कशी काय तुम्हाला निर्माण झाली? वारीची आर्ट ऑफ लिव्हिंग मुळे खरं तर अगोदर वारी करतच होतो. फक्त लोणंद मुक्कामी येऊन ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेणे इथपर्यंत मर्यादित होते. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आलो आणि सेवेसाठी कालपासून या ठिकाणी उपलब्ध आहे. आता पालखी इथून आलेली, पण ही इथं जी कचरा झालेला आहे त्याच्या घाण काढणे या सेवेसाठी आलेलो आहे. पहिल्या वारीचा तुमचा कसा अनुभव होता? पहिल्यांदा किती साली? पहिली वारीला लोणंद मुक्कामी फक्त पालखीच्या दर्शनासाठी आलो होतो. त्यावेळी एक अद्भुत असं दर्शन वारी झालं माऊलींचं. आणि एवढा मोठा जनसमुदाय एका शिस्तीत आणि कुठल्याही प्रकारची यंत्रणा शासकीय नसताना सुद्धा ज्या एकजुटीने आणि एक दिलानं या वारीचं कार्य चालू आहे ते खरोखर अवर्णनीय आणि अतुलनीय असं. साधारण किती भाविक असेल तुम्हाला काय वाटतं यंदा 2025 मध्ये वारीमध्ये? नगरीत एकच मुक्काम असल्यामुळे ह्या वर्षी या ठिकाणी साधारणपणे 5 ते 6 लाख भाविक दर्शनासाठी आलेले दिसून येत असावेत असा एक प्राथमिक अंदाज वाटतोय.